चैत्रबन नाल्याच्या कामासाठी खोदण्यात आलेली मोठी चर मुजवण्याची मागणी नागरिकांनी केली। लक्ष्मी फाट्याजवळच्या परिसरात पावसाचे पाणी साचून नागरिकांच्या घरात घुसत असल्याने महापालिकेने चैत्रबन नाल्याच्या कामाला मंजुरी देऊन काम सुरू केले। पाण्याचा प्रवाह बदलण्यासाठी तुळजाई नगरच्या परिसरातून मोठी चर खोदून तात्पुरत्या स्वरूपात पाण्याचा निचरा सुरू केलाय, परंतु विवेकानंद सोसायटीपासून पुढे पाणी वाहत झाले। खोदण्यात आलेली मोठी चर आहे तशीच आहे, त्यात पाणी साचून राहिल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। ही बाब सामाजिक कार्यकर्ते सदाशिव पाटील यांच्या निदर्शनास नागरिकांनी आणून दिले। त्यांनी या भागाची पाहणी करून हा प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली। नागरिक या प्रश्नी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत। तो नाल्याचं काम चालू झालंय, 4 वर्ष झाले काम चालू आहे। ते काम चालू करण्यासाठी हा जो दिसतोय तो जे खोदलेला आहे तो पोट नाला त्यांनी काढला होता काम करण्यासाठी, आणि तो काम अर्धवट तसंच चालू राहिलं आणि तो मुजवलाच नाही आहे। आणि त्यात दिसतंय तुम्हाला ते जे पाणी साठलं आहे सगळं ते ड्रेनेजचं पाणी 4 वर्षापासून साठत आलं आहे, आणि आम्हाला जे बोरला पाणी येते त्याच्यामध्ये पण ते त्याचा पाणी मिक्स व्हायला लागलं। हो, त्यासाठी आम्ही तेव्हा आजारी जेव्हा पडायला लागले। पाऊस येतो तेव्हा हे सगळं भरून जातं आणि सगळं नाल्याचं पाणी आमच्या एंट्रन्समध्ये येतं, गाडी बाहेर काढता येत नाही, काय नाही। 4-5 वर्ष झाले काम काही करायला लागले नाही, पेंडिंग पडून मुलं आमची घाण्यात पाण्यात हे करून आजारी पडायला लागल्यात। आणि 5-6 वर्ष झाले काय करायला लागलं काय कळायला लागलंच नाही। आणि ते मुजवून तर टाका सगळं ना, नाही आम्हाला तर सांगा, आम्ही करतो, मुजवून टाकतो, पुढं पण टोमून टाकतो आणि मागं पण। गरजच नाही आहे त्याची कामाची, पण काहीच करू नका। तुळजाई नगरमधील असलेला जो गंभीर प्रश्न आहे नाल्याचा, तो नाला आणि गटरचं पाणी हे तुळजाई नगरमध्ये अत्यंत फार घाणेरडं वास येऊन लोकांचं गैरसोय होत आहे। या पाण्याचा अगदी मोटरमध्ये सुद्धा म्हणजे पिण्याच्या पाण्यात मिक्स व्हायला लागलं, पिण्याच्या पाण्यामध्ये बोरमध्ये मिक्स व्हायला लागले। त्यामुळे ह्या लोकांचा गंभीर प्रश्न आहे। उद्या होणाऱ्या महासभेमध्ये आम्ही हे ठराव करून घेऊया की ह्या नाल्याचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टर साफसफाई करून आणि या भागाचा मधलं सगळं साफसफाई करून द्यावं, असं आम्ही उद्या महासभेमध्ये मांडणारा विषय आहे। आणि त्यामुळं हे जे नाला आहे तो नाला फार गंभीर विषय आहे, आणि नाल्यातून पोट नाला हा जो काढला होता तो बंद करायला पाहिजे होता, पण कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळं हे काम थांबलेलं आहे। आणि ते घुसं सगळे आमच्या घरात घुसा लागल्यात। हे ह्या 8 ते 10 दिवसामध्ये दुरुस्त करून घ्यायची आम्ही व्यवस्था करून घेतो, आणि ह्या भागातला ह्या जनतेचा प्रश्न आम्ही सोडण्याचा नक्की प्रयत्न करू।